मागच्या वेळेस कोणाला दिलं होतं? मागच्या वेळेस त्यांना दिलं होतं. निवडून आले होते, हो, मग काम केलं का? काम करायला येतील का? टाइम मिळायला पाहिजे ना आपल्या गरीबाकडे. मग परत त्यांनाच मतदान देणार तुम्ही? मग आता काय करा, आपला माणूस म्हणून आपण माणसाला मग आपल्या मत देते ना. हा. आणि पाणी, हे रस्ता, हा, स्वच्छता, ही कचरा, ह्या स्वच्छता नाही, समस्या. स्वच्छता नाही आमच्याकडे, सगळी घाण आहे जागा. हा. आणि पाणी वेळेवर येत नाही. आणि तरी तुम्ही त्यांनाच मतदान देणार? मग आता काय करायचं, सवय लागली. सवय लागली. आपल्या माणसाला मत द्यायचं. आपला माणूस पडला नाही पाहिजे. एखाद्या शून्य माणसाला जरी जनतेने निवडून दिलं तर 5 वर्षात त्याचा काय विकास होतो? नगरसेवक विकास होतो ते तुम्ही स्वतः डोळ्याने पण बघता ना. त्याच्याकडे 4 व्हीलर आलेली असते. फॉर्च्युनर. हा, तो काय तुम्हाला सांगून करत नाही की मी इथे जागा घेतली, तिथे जागा घेतली, तिथे फ्लॅट घेतले, कधीच सांगणार नाही ते लोक. एक बंगला येतो वाटतं आता. सगळं येतं. हो. काही लोकांकडे फार्म हाऊसेस आहेत. हा, सगळ्या गोष्टी येतात. बरोबर. पण आपल्याकडे स्वच्छतेचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न, सगळे पाण्याचे ते तसेच प्रश्न, राहणार आहेत. रस्त्याचे कोणी जरी प्रश्न. आला ना तो पहिला 5 वर्षामध्ये 5 वर्षातली 2.5 वर्ष तो स्वतः बघण्यात काय काय कॉन्ट्रॅक्ट मला मिळतंय, माझ्या माणसांना मिळतंय, सब त्याच्यामध्ये त्याचे पर्सेंटेज ठरलेले असणार आहे. आणि शेवटची 2.5 वर्ष, शेवटच्या 2.5 वर्षामध्ये तो थोडंसं काम करणार, सगळ्यांना दिसलं पाहिजे, त्या फ्लॅशवर तो परत मतं मागायला येणार. मित्रांनो, सध्याला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मुंबईमध्ये चालू असलेल्या BMC महानगरपालिकेच्या इलेक्शन्सवरती. त्यानिमित्ताने द शुभबोलच्या माध्यमातून आज पहिल्यांदा आपण ह्या BMC इलेक्शन्सची ग्राउंड रिपोर्टिंग करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण पहा. ही जी आपण ह्या इलेक्शनची सिरीज चालू केली आहे ह्याला सपोर्ट करा, कारण आम्ही ते बोलणार आहोत जे तुम्ही कधीच नाही बोलणार. माझं मराठी यूट्यूब चॅनल आहे द शुभबोल ह्या नावाने. मी सध्याला BMC इलेक्शनचे ग्राउंड रिपोर्ट कव्हर करतोय, तर तुमच्या सगळ्यांना म्हणजे व्हिडिओमध्ये घेऊ शकतो आणि आपण चर्चा करू शकतो. हो, तर हा जो एरिया आहे म्हाडा कॉलनी, हा पहिले मला सांगा, हा दादर हद्दीमध्ये येतो का कुठल्या? परळ भोयवाडा. कुठे कुठे? परळ भोयवाडा. बर बर. हा. पर- मुंबई नंबर 12. मुंबई नंबर 12. हे जे स्थान आहे हे बॉम्बे डाईंग म्हाडा कॉलनी. इथला इथे काही पहिले इतिहास? मिल होत्या. मिलच्या जागेवर बसलेली वसाहत आहे. जे 82च्या संपामध्ये कामगार जे स्ट्राईक मध्ये गेले होते ना, त्यांच्या नातेवाईकांना किंवा वारसांना किंवा प्रॉपर त्या लोकांना मिळालेले रूम आहेत. वगैरे पिढीला भेटले. किंवा कोण असतील अजून जिवंत मिल कामगार, त्यांना मिळालेल्या ह्या रूम आहेत. आता मला वाटतं कमी जास्त इथं 3-3.5 हजार तरी घर असतील. असू शकतात. म्हणजे किती असतील अंदाजे तुमच्या? असेल तेवढे असतील. पण इथं काय असं स्वच्छता किंवा असं काही मेंटेन वगैरे हे वाटत नाही. आता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, ज्यावेळेस इथे कोण नव्हतं, हे ऍक्च्युली जर बघायला गेलेत ना, हे ट्रान्झिस्ट कॅम्प आता सध्याला तरी आम्हाला जे इथे जेवढा पण BDD ताईचा जो डेव्हलपमेंटचा जो हे चालू आहे ना प्रोजेक्ट, त्यांच्या ज्या बिल्डिंगच्या तोडल्यात ना, त्यांचा इथे ट्रान्झिस्ट म्हणून त्यांना इथे राहायला दिले. त्यामध्ये वरली, ढिलाई रोड आणि नायगाव अशा 3 ठिकाणचे लोक इथे येऊन राहत आहेत. सध्याला जे BMC इलेक्शन सुरू आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिका, देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका तर आहेच आहे, पण काही राज्यांच्या जेवढा निधी असतो त्यांचा, त्याच्यापेक्षा जास्त निधी हा आपल्या महानगरपालिकेला मिळतो. तर सध्याला जे इलेक्शन चालू आहे ते कुठल्या मुद्द्यांवर चालू आहे आणि कुठल्या मुद्द्यांवर चाललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट, आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारी. ह्या मुद्द्यांवर नेते बोलतायत? या नेत्यावर कोण बोलतंय? मग नेते कशावर बोलतायत? नेते फक्त बोलतात पक्षांवर. मुद्दे काय मांडतात? कार्यक्रम आहे. मुद्दे काय आहेत त्यांचे इलेक्शनचे? त्यांचे मुद्दे काय, हा इकडे गेला आणि तो तिकडे गेला, तो तिकडून इकडे आला, आम्ही त्याला का घेतला, याला का घेतला, हे मुद्दे आहेत त्यांचे. मग ते मुद्दे रास्त आहेत का नाही? कसले रास्तात? जो तो आपापल्यासाठी गेलेला आहे, इतरांसाठी कोणासाठी गेलेला आहे त्यांनी सांगावं ना. प्रत्येक पक्षाने एक क्रायटेरिया डिक्लेअर करावा की इथून पुढे जे 5 वर्ष नगरसेवक राहतील त्याच्या पुढच्या लोकांना आम्ही, त्यांना हटून जे येणारे संभाव्य कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही देणार, जो मूळ पक्षाचा कार्यकर्ता असेल. पण एक जनता म्हणून आता तुम्ही किती वर्षापासून मतदान देताय? मी 92 पासून करतो. म्हणजे जवळजवळ 34 वर्ष, म्हणजे कमीत कमी 7 वेळा तुम्ही मतदान दिलेलं आहे. 6 वेळा तुम्ही मतदान दिलेलं आहे आतापर्यंत. तर जनता काय करते? त्याच नेत्यांना परत परत का निवडून देतोय आपण? काय माहितीये का तुम्हाला, इथे प्रत्येक पक्षामध्ये अनुकंपा तत्वावर भरती चालू आहे आणि मूळच्या अनुकंपावर भरती करायची आहे ना त्यांना, तिथे त्या लोकांना तिथे फक्त काय दिसतं माहितीये का, त्या कामगारांना जाणारा पगार दिसतो. पण इथे ते लोक येऊन जे अनुकंपावर जे पैसे कमवणार आहेत ना, ते त्यांना दिसत नाहीयेत. त्या 30-35 हजार रुपये जो पगार त्यांना जाणार आहे ना ज्या कामगारांना, तो दिसतोय. पण इथे येऊन जे
मलिदा खाणार आहेत मुंबई महानगरपालिकेमधले जे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या माणसांना मिळणार आहेत किंवा देणार आहेत त्याच्यावर ते लोक बोलणार नाहीत. बरं, सध्याला मराठीचा जो मुद्दा आहे सध्या महानगरपालिकेसाठी तो कितपत गरजेचा आहे तुम्हाला वाटतं? मराठीचा मुद्दा, आता आम्ही स्वतः मराठीत आहोत ना. मी हो. आम्ही बौद्ध जरी असलो तरी शेवटी मराठीत आहोत भाषिक ना. मराठी भाषिक इथे जात धर्म सांगतो मराठी तुम्हाला, भाषिक. मराठी भाषिक जरी आम्ही जरी बौद्ध असलो तरी मराठी भाषिक आहोत. बरोबर. मराठीचा मुद्दा जेवढी महत्वाची गोष्ट आहे, शेवटी आम्ही खातो पितो उठतो बसतो मराठीच बोलतो ना. बरोबर. आम्ही काय 24 घंटे किंवा 24 तास आम्ही काय हिंदी बोलतो किंवा इंग्लिश बोलतो? बरोबर. नाही बोलत, मराठीच बोलतो ना काय घरामध्ये. काका, माझा मॅक्झिमम जो दर्शक आहे तो आहे, आता मी येतो ग्रामीण महाराष्ट्रातून, हो. तर तिकडला आहे, तर आमच्यासाठी तिकडे हा मराठीचा मुद्दा एवढा मोठा नाहीये जेवढा मुंबईमध्ये आल्यानंतर मी पाहतो की मराठीचा मुद्दा आहे. मुंबई कॅपिटल सिटी आहे. हो. कॅपिटल सिटी असल्यामुळे सगळ्यात भारतातले लोक मुंबईमध्ये येतात. आता मुंबईमध्ये आल्यामुळे त्यांचं प्रत्येकाचं ज्या ज्या भागामध्ये जिथं जिथं वर्चस्व आहे तिथं तिथं त्यांचं लॉबिंग चाललेलं आहे. जसं आता कृपाशंकर सिंगांनी सांगितलं की मुंबईमध्ये मॅक्झिमम जेवढं वोटिंग करायचं असेल तेवढं उत्तर भारतीय नाही, कारण उत्तर भारतीयांचाच हे झाला पाहिजे. हे म्हणजे लॉबिंग जे आहे ना, हे लॉबिंग धोकादायक आहे पुढे. पण मुंबईमध्ये सध्याला जे चाललेलं आहे की मराठीच्या मुद्द्यावरच अगेन की एक पक्ष यावा, एक गट यावा आणि एक येऊ नये, किंवा ठाकरे बंधू मुंबईची गरज आहेत, हे कितपत खरं आहे, सत्य आहे? म्हणजे हे सगळे मुद्दे आहेत की मला वाटतं की हे खरंच मुद्दे असले पाहिजेत का? म्हणजे मला माहित नाही, मी त्याचा अभ्यास करतोय सध्या. ठीक आहे, मराठीच्या मुद्द्यापर्यंत बरोबर, अगदी पण बरोबर. त्यांचा जो अजेंडा असेल किंवा त्यांचा जो मॅन्युअल असेल, जो मॅनिफेस्टो असेल, मॅनिफेस्टो त्यांचा जो आहे तो त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. या काका 700 फुटापर्यंत घराला कर नाही. परत इतर जे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत अगदी, प्रकर्षाने, अगदी. ते इतर अजूनपर्यंत कुठल्या पक्षाचे मॅनिफेस्टो पाहिलेले नाहीत आणि समोर आलेले पण नाहीत त्यांचे कार्यक्रम. कुठल्या पक्षाकडनं जास्त अपेक्षा आहेत? तर साहजिकच आहे, मराठीचा मुद्दा किंवा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न बोलतो शिवसेना आणि मनसे, हे दोन प्रामुख्याने पक्ष येतो. आता त्याच्यामध्ये आमच्या आरपीआयचं अस्तित्वच कुठे नाहीये. कसं काय? कारण आमच्या नेत्यांनी तशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे ना. म्हणजे कशी परिस्थिती अशी आहे, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर ह्या लोकांनी स्वतः कधी एकत्र येण्याचा प्रयत्नच केला नाही. ज्या ज्यावेळी एकत्र येण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळी हे लोक आपापल्या स्वतः पोटी फुटून निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनमध्ये आमचा प्रभाव कुठपर्यंत असतो, आम्हाला वोटिंग पुरतच हे केलं जातं. पण इतर पक्षांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, किंवा आमचे सुद्धा मुलं असतील इतर पक्षांमध्ये, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे की इथे आपली वस्ती आहे, की इथे आपले लोक राहतात, त्यांच्या पक्षातून बघण्याचा दृष्टिकोन आहे. समाजाच्या चष्म्यातून ते लोक आम्हाला बघत नाही आहेत. त्यावेळेस समाजाच्या चष्म्यातून बघतील त्यावेळेस जरूरच आम्ही त्यांना मदत करणार. आताही मदत करतोयच ना, परंतु त्यांचं कसं असतं बघणं की आपलं काम झालं ना आता इलेक्शन पुरतं तर संपला विषय. पण तर तो स्टँडिंग 5 वर्ष समाजाबरोबर राहिला ना तर समाज त्याला जरूर नगरसेवक काय आमदारकी देणार, खासदारकी पण देणार. बरोबर. पण समाजाच्या चष्म्यातून त्यांनी पक्षाला बघितलं पाहिजे, पक्षाकडे समाजाची भूमिका मांडली पाहिजे प्रखरपणे की समाजाला या गोष्टी अपेक्षित आहेत. शिक्षण आहे, आरोग्य आहे, बेकारी आहे, बेरोजगारी आहे, रोजगार नाहीत पोरांना, ह्या गोष्टी प्रकर्षाने तिथे जाणवल्या. ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जमिनीचे प्रश्न आहेत, गायरान जमिनीचे प्रश्न आहेत. परत 3,500 घरं असतील. किती असतील काका इथे घरं? 3,500 धरून चाल, 3,500 असतील ना. त्याच्यामध्ये ट्रान्झिट कॅम्प सोडून तो 3,000 धर. पहिली समस्या सगळ्यात महत्वाची पाण्याची. आणि आता तर काही लोकांच्या घरामध्ये गळती लागलेली आहे. तिथे जर म्हाडामध्ये जर सांगायला गेलं ना तर म्हाडा बोलते की आता आमच्याकडे तुम्ही कंप्लेंट करूच नका म्हणून. मग कोणाकडे करायच्या? त्यांनी सर आणून बसवलेलं आहे इथे, मग कंप्लेंट कोणाकडे करणार? मतदार भरपूर आहे, तो मतदार समस्या सांगणारे पण पाहिजेत ना. हा, मग म्हणजे आता तुम्ही पण मतदारच आहात, तर मतदाराचा काय रोल असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मतदाराचा रोल असला पाहिजे साहेब, किंग मेकर असला पाहिजे. तो चाबूक त्याच्या हातात असला पाहिजे, तो फिरवता आला पाहिजे त्याला. कसा? साहजिकच आहे, आपल्या स्वतःच्या ज्या समस्या आहेत जनतेच्या त्या सोडून घेतल्या पाहिजेत, सोडवणारा माणूस दिला पाहिजे. म्हणजे इलेक्शनचे अगेन त्याच प्रश्नावर येऊ, मूळ मुद्दे. गोष्ट मेन म्हणजे ज्याला स्थानिक किंवा असा कॅन्डिडेट असला पाहिजे, त्याचं समाजाप्रती असलेलं योगदान, त्याचं शैक्षणिक योगदान, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. बरं, आणखीन एक माझा प्रश्न आहे, खरोखरच मुंबईत मराठी भाषा किंवा मराठी माणूस धोक्यात आहे का? अडचणीत आहे ना, जरूर आहे अडचणीत. जसं ज्या पद्धतीने आता
इतर भाषिकांचं जे वर्चस्व प्रत्येक विभागामध्ये झालेलं आहे, तुम्ही जर वेस्टर्न लाईनला बघितलं ना तर गुजराती आणि अन्य भाषिकांचं भरपूर जोर आहे तिथे. मग ह्यासाठी काय करायला लागेल म्हणजे ह्या यासाठी elections काय करायला लागेल, तुम्हाला तुमच्या पोरांना रोजगार दिले पाहिजे. तुम्ही ज्या दुसऱ्याच्या दावणीला जाऊन बांधून जे त्यांचे रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे, त्यांना रोजगारासाठी तुम्ही अर्थसहाय्य करायला पाहिजे. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन स्ट्रॉंग नाही ठेवायला पाहिजेत. तुम्ही जो मुलगा बँकेकडे लोन मागायला जाईल त्याला पहिली कंडिशन तुमचं स्वतःच आहे काय म्हणून. पण मराठी माणूस आपण डेअरिंग करतो का व्यवसाय करण्याची? का करत नाही? कित्येक लोक करतात. बरोबर. का करत नाही? कोण बोलतं मराठी माणूस अगदी. व्यवसाय सक्सेसफुल होत नाही म्हणून? बरोबर. हे ॲक्च्युली ही जी निगेटिव्हिटी आहे ना आपल्यामधली काढून टाकली पाहिजे आपण. असे काय मुद्दे आहेत की जे फक्त जनतेला भरकटवण्यासाठी वापरले जात आहेत सर्व पक्षीयांकडून, सर्व नेत्यांकडून, आणि असे काय मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवर ही लोक बोलणं टाळतात किंवा बोलतच नाहीत, जनतेला अंधारात ठेवतात? मी तुम्हाला सांगितलं ना पहिले, पण ज्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे, ज्या मुद्द्यांवर इलेक्शन लढतायत हे लोक, जर पूर्ण जनतेची जर स्वतःची जर ही खात्री आहे की EVM ही माणसानेच बनवलेली आहे, ही मॅन्युअल आहे, याच्यामध्ये माणूस फेरफार करू शकतो. आता तुमचा जे मोबाईल होता, आता तर मोबाईल तुमचा बंद झाला तर चालू कोणी केलं? माणसानेच केलं ना. मग ते मॅन्युअल आहे, ते मॅन्युअल आहे. जर जनतेची जर इच्छा आहे किंवा जर संसदमध्ये जर विरोधी पक्ष जर बोलत असेल की बाबा EVM वर सोडून बॅलेटवर झालं पाहिजे, प्रगत देशामध्ये EVM सोडून बॅलेटवर आलं इलेक्शन, मग इथल्या लोकांना, प्रस्थापित लोकांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांना प्रॉब्लेमच आहे की त्यांना असं वाटतं की बॅलेटवर आलं तर आपण काय करणार. पण EVM सुरू कोणी केलेलं आहे? EVM काँग्रेसने सुरू केलं, पण काँग्रेस त्याच्यावर पूर्णपणे इमानदारीत बोलत नाही. जसं की काँग्रेस, मी आता पण बोललो ना, मॅन्युअल आहे, ते माणसाने बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये छेडछाड होऊ शकते, त्याच्यामध्ये गडबडी होऊ शकते आणि होते. एक गोष्ट सिद्ध पण झालेल्या आहेत. आता मला तुम्ही सांगा, कॉर्पोरेशनलाच उभा राहिलेला या वोटर आहे, कॅन्डिडेट आहे, त्याला जर 0 मतदान असेल तर कसं काय असेल? तो स्वतःचं मत स्वतःला नाही टाकू शकत. हो ना. म्हणजे अशा पण घटना आहेत. अशा पण घटना घडलेल्या आहेत ना इलेक्शनमध्ये, रिसेंटली झालेल्या आहेत. आता माझं स्पष्ट मत आहे, EVM वर न घेता बॅलेटवर जर इलेक्शन झालं ना तर समोर जेवढे जे लोक आहेत तेवढ्यांना स्वतःची पात्रता कळेल की आपण काय पात्र आहोत. बरोबर. आपल्याला कशा पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले, म्हणजे एक मतदार म्हणून तुमची भावना ही आहे की इलेक्शन जे होत आहे ते EVM ऐवजी बॅलेट पेपरवर, 100% बॅलेटवर झाले पाहिजेत. मतदान गिनती व्हायला किंवा मोजायला 2 दिवस 3 दिवस लावते ना, एवढी मोठी जनता आहे, त्यांना रोजगार मिळेल. म्हणजे मशिनरी नकोय. मशिनरीची काय गरज आहे? जिथे मशिनरी आवश्यक आहे तिथे वापरा, जिथे हाताची गरज आहे तिथे हातच वापरले गेले पाहिजेत ना. हा एक अगेन मुद्दा झाला. आता पुढचा म्हणजे मला जो प्रश्न विचारायचा तो असा आहे की आता मुंबई महानगर आहे, या महानगरात आपण राहतो. इथं भारत देशातले अनेक राज्यांचं जेवढं बजेट असतं ते एकीकडे आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट एकीकडे. त्या मानानं इथं खरंच म्हणजे जी स्वच्छता आपण पाहतो, कारण आता मगाशी मी तिथं ते नाल्याचं पाणी सगळं वाहताना पाहिलं वरचं, मला वाटतं सगळं घरांमधलं पाणी खालीच वाहत होतं तिकडं. ही घाण सगळं पाहतोय आपण. तर ह्या शहराकडनं म्हणजे ह्या महानगरपालिकेकडनं ही अपेक्षा करणं रास्त असेल की इथं योग्य विकास झाला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आजच्या तारखेला जवळजवळ नाही बोला तरी 40 ते 45 हजार लोकांची कमतरता आहे. नोकऱ्या रिकाम्या आहेत. का बरं? बॅकलॉग भरायचा आहे अजून. माणसांना भरलेलं नाही, रिटायर्ड झालेल्या लोकांच्या जागेवर लोक भरलेले नाही आहेत. बरं, हे महानगरपालिकेच्या हातात आहे का राज्य शासनाच्या हातात आहे? मुंबई महानगरपालिकेच्या हातात आहे. राज्य शासनाकडे त्यांनी परवानगी घेऊन हे काढायला पाहिजे ना, भरती काढायला पाहिजे. करत नाही आहेत ते लोक. का करत नसतील? कोणाला? अहो साहेब, मला तुम्ही सांगा, बेकारी आणि बेरोजगारी जर कमी झाली त्यांच्या पाठीमागे फिरणार कोण? हा महत्वाचा प्रश्न आहे ना. बेकारी आणि बेरोजगारी जर कमी झाली किंवा ती नाहीशीच व्हायच्या मार्गावर जर आली, त्यांच्या पाठीमागे फिरणार कोण? यांची अनुकंपा तत्वावर भरती चालते नेत्यांची. तुम्ही मला सांगा, म्हणजे मला समजून सांगा, नेत्यांची अनुकंपा तत्वावर एखादा आमदार झाला तर त्याच्या घरात कॉर्पोरेशन तो मागतो. बरोबर. मुलाला मागतो, सुनेला मागतो, बहिणीला मागतो. त्याचा अनुकंपा चालूच राहतो. अनुकंपा तत्वावर ती भरती चालू झाली. पण इतरांच्या अनुकंपा तत्वावर त्या भरत्या आहेत, राज्य शासनामध्ये, EMC मध्ये आहेत, त्या भरताना त्यांच्या खिशातून पैसे द्यायचे असतात का? नाही ना.
सरकार तुम्हाला चालवायचं असं जरूर, पण टॅक्सच्या स्वरूपातून पैसे तुम्ही आमच्याकडून वसूल करता ना, बरोबर तेच पैसे आम्हाला टॅक्सच्या स्वरूपात परत पगार म्हणून मिळतात ना, जे तुम्हाला पण मिळतात ना आम्हाला पण मिळतात. बरोबर. तुम्ही आमचे काही मालक नाही, नोकर आहात तुम्ही लोकशाहीमध्ये काम करणारे तुम्ही पण एक वर्कर आहात. हम्म. पण तुम्ही सर्वस्वी असे वागता की जसे करून की आम्ही म्हणजे बॉस, मी बोलेल तेच. ही गोष्ट बरोबर नाही ना लोकशाहीमध्ये. लोकशाहीला धोकादायक आहे ती. कुठेतरी शासनकर्त्यांना आणि म्हणजे प्रशासकांना, की जी नोकरदार वर्ग आहे शासनातला, अधिकारी वर्ग आहे, आणि त्याचबरोबर हे जनतेने निवडून दिलेली लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना ही जाण पाहिजे की आपण जनतेचे बॉस नाहीये, जनता आपली बॉस आहे. दुसरं कारण एक तुम्हाला सांगतो. आता मी जस्ट एका ST स्टँडवर मी गेलो होतो विचारायसाठी, कोल्हापूरला जाणारी ST किती वाजता आहे. त्या काउंटरवर बसलेला माणूस मराठीत होता, आपल्या ग्रामीण भागातलाच होता. तो क्लार्क असेल तिथला, तर तो सरळ बोलला नाही माझ्याशी. नाही इकडून नाही जात, त्या तिकडून जातात, बोरिवली साठून. म्हणजे त्यांनी ज्या कामासाठी त्याला बसवलं, ज्या कामासाठी तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे तिथे व्यवस्थित तुम्ही बोललं पाहिजे. मग उद्या तुम्ही कशाला प्रायव्हेटायझेशनच्या नावाने ओरडता? आणि काय ओरडता? प्रायव्हेट सेक्टरमध्ये तरी माणसं काय बोलणार की सॅटिस्फाय काय होणार? मी प्रायव्हेट सेक्टरच्या विरोधात आहे, कारण की प्रत्येक सेक्टरचं खाजगीकरण हे झालं नाही पण पाहिजे. इथे काय आहे काका, दोन मुद्दे आहेत. प्रायव्हेटायझेशन हा जो तुम्ही मुद्दा काढला, दोन काय आहेत. एक आहे जो ऑलरेडी नोकरी काढून बसलाय आणि त्याच्यात तो माज आलाय. हो. म्हणजे बाबा तू सेवेत आहेस जनतेच्या, तू जनतेचा सेवक आहेस. तू जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही त्याला विचारला, तुझं काम आहे सांगणं, हा. म्हणजे तिकडं आहे इकडं आहे नाही, तुला पगार त्याची भेटते सांगण्याची. आम्ही जे टॅक्स भरतो ना, त्या टॅक्स मधनं तुझा पगार निघतो. हे प्रत्येक शासनामध्ये असलेल्या नोकरदाराला त्याची जाणीव पाहिजे. मग तो मोठा जाणीव पाहिजे अधिकारी म्हणजे असेल त्याला किंवा कोणी असू दे ना, ग्राउंड कर्मचारी Of course असेल. कोणी असू दे, CM पासून कोणी असू दे. येस येस. सगळ्यांना त्याची जाणीव असली पाहिजे की आपण आपल्या जवळ येणाऱ्या लोकांना व्यवस्थित उत्तर दिलं पाहिजे, त्यांचं समाधान झालं पाहिजे. समाधान करणं हे तुमचं काम आहे. जसं तुम्ही तुमच्या समाधानासाठी आमच्याकडे वोटिंग मागायला येता ना, तसं आमचं समाधान झालं पाहिजे. आम्हाला तिथे येताना आम्हाला संकोच वाटला नाही पाहिजे की तुमच्याकडे नाही आलं पाहिजे म्हणून. ही परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. समजलं? या परिस्थितीवर काम करायला पाहिजे त्यांनी. तर हा एक वर्ग कोण आहे जो ऑलरेडी नोकरीत बसलाय, पण दुसरा एक वर्ग, नुकसान कोणाचं होणार आहे प्रायव्हेटायझेशन मुळे, की जे आज बिचारे नोकरीसाठी धडपडत आहेत. झालेलं नुकसान ना, झालंय नुकसान. 1991 साली मनमोहन सिंगांनी खुलं आर्थिक धोरण आणलं ना, त्याच्यामध्ये काय झालं मला तुम्ही सांगा. काँग्रेसने ज्या वेगाने करू शकली नाही खाजगीकरण, त्याच्या दुप्पट वेगाने बीजेपीने केलं खाजगीकरण. त्या खाजगीकरण मध्ये ह्या देशामधला जो ओरिजिनल भूमिपुत्र आहे, SC ST VJNT OBC, हा मेला. कसं? एकतर त्यांच्याकडे शिक्षण कमी होतं, तुटपुंज होतं. ज्या शिक्षणाच्या जोरावर ते लोक तिथपर्यंत गेले होते तिथेच त्यांनी मार दिला. तुमच्या हातात पैसा नसेल तर तुम्ही शिक्षण काय घेणार? आर्थिक स्तरच तुमचं नाही तर व्यवस्थित तुम्ही शिक्षण कुठून घेणार? सांगा ना मला तुम्ही. घटनेमध्ये मूलभूत सुविधा आहेत, फंडामेंटल राईट्समध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे. त्या फंडामेंटल राईट्सला तुम्ही कैची लावलेली आहे सरळ सरळ. बरं, आता तुम्ही घटनेचा विषय काढला. मुलाखत आहे मुलाखत बोलताय का तुम्ही? ज्या फंडामेंटल राईट्सवर आज भारतीय संविधान आहे त्याला तुम्ही सरळ 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 अहो, लहान मुलाला सुद्धा समजेल की तुम्ही आज कशा पद्धतीने वागताय. मतदानाला जाणार असाल ना? जाणार आहेत? कधी आहे मतदान? बर, या इकडं. काय समस्या नाहीत का तुमच्या? काही समस्या नाहीत तुमच्या? सगळं समाधान आहे म्हणजे का? काय या मावशी इकडे या इकडे. काहीतरी नाही बोलायचं, मी विचारेल त्याच बोला. आता मतदानाला जाणार आहेत? जाणारच. कोणाला देणार आहेत मतदान? आमच्या माणसाला देणार. मागच्या वेळेस कोणाला दिलं होतं? मागच्या वेळेस त्यांना दिलं होतं. निवडून आले होते? हो. मग काम केलं का? काम करायला येतील का? टाइम मिळायला पाहिजे ना आपल्या गरीबाकडे. मग परत त्यांनाच मतदान देणार तुम्ही? आता काय करा, आपला माणूस म्हणून आपण माणसाला आपल्या मत देते ना. हा. आणि पाणी, हे रस्ता, स्वच्छता, ही कचरा, ह्या स्वच्छता नाही, समस्या? स्वच्छता नाही आमच्याकडे, सगळी घाण आहे जागा. हा. आणि पाणी वेळेवर येत नाही. आणि तरी तुम्ही त्यांनाच मतदान देणार? मग आता काय करायचं?
सवय लागली सवय लागली. आपल्या माणसाला मत द्यायची. आपला माणूस पडला नाही पाहिजे म्हणून आपला सांगितलं की पाणी येत नाही माझ्याकडे म्हणून हा मग म्हणजे मतदान तर म्हणणं मत द्यायचं. मतावर येते ते आपल्या वर त्यांना विचारणार नाही तुम्ही की आम्हाला हे नाही, आमची आपण कामं कुठं करून द्या तुम्हाला विचार- निवडून नाही दिलं. ना असं विचारू शकत आपण. गरीब माणसं कुठं विचारायची. मग गरीबाला आपल्याकडे काय येतात का ते निवडून एकदा गेले की गेले खुर्ची बसायला. आता येत असतील की पाया कशाला? पडायला मतदान आता मागायला. कशाला येते ते नुसते मत मागायलाच. बर मग प्रचार करा आमचा. हा असं म्हणतात. मग करता तुम्ही मग आता प्रचारलाच निघाली. प्रचारालाच निघालात का? आणि ह्या समस्या बोलून नाही आले का मग त्यांना? बघून गेले असतील की समस्या मीच सांगते. सगळी चाळ आहे की समस्या सांगाल मी सगळे सांगते. तुम्ही का प्रचाराला नाही, गेलतात ना? स्वच्छता नाही, स्वच्छता नाही म्हणून. हा मग काय म्हणतात? मग काय ते कुठे आपल्याशी बोलायला येते. हा, मग तुम्ही प्रचाराला गेलतात ना त्यांच्या? हो पण आता काय बोलत त्यांच्यात. बर बर बर. आजींचं म्हणणं आहे की मागच्या वेळेस ज्यांना मतदान दिलं ते निवडून आले. हा घाण आहे सगळी. हा. रोड बरोबर नाही आहे. हा रोड सुद्धा बरोबर नाही. खूप तुमचं बरोबर आहे, पण मला हे म्हणायचंय की ह्याचं उत्तरदायित्व कुणा बाळगायचं? की तुम्ही म्हणताय की म्हणजे मी मतदान इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, आपण इकडेच येऊया. ना बाबा मी कशाला बोलू. नाही नाही या एक मिनिट या. काय 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 नाही नाही आज चालतंय आजी. तर काका आपला जो मुद्दा होता की आपण बरंच घटना, संविधान, जनता, जनतेच्या हातात चाबूक. दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृह आहेत. हो, जसं लोकसभा राज्यसभा बरोबर बरोबर आहे. बरोबर. विधिमंडळामध्ये जे आमदार निवडून जातात ते जनतेमधून जातात. हम्म. हा? आणि जनतेमधून गेलेले लोकप्रतिनिधी असतात ते लोकप्रतिनिधी नाहीत सध्याचे. ते सगळे पक्ष प्रतिनिधी आहेत. कारण पक्ष त्यांना तिकीट देतो. जनतेतून कोणी जात नाहीये. म्हणजे ते पक्षाचेच आहेत, जनतेचे सेवक नाही जनतेचे आहेत आता. नाही. पक्ष प्रतिनिधी आहेत. कोण तू मला इमानदारीत सांग की जो आमदारकीचं तिकीट मागायला गेला नाही पाहिजे त्याला पक्षाने स्वतःहून तिकीट दिलं पाहिजे. त्याचा क्रायटेरिया असला पाहिजे. त्याचं शैक्षणिक काम, त्याचं समाजाप्रती असलेलं त्याचं योगदान, या सगळ्या गोष्टीचं मार्जिन झालं पाहिजे तिथे. आणि तेव्हा ते बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघ जे आहे बाबासाहेबांनी मागितला होता ना काँग्रेसकडे, तर त्याचं मार्जिनच ते होतं. अजूनपर्यंत तुला तर सांगतो 82चा जो संप झालेला आहे मिल कामगारांचा तो अधिकृतपणे मागे घेतला काय तर रिसर्च कर ना तू गुगलवर. किती सरकार येऊन गेली 82 पासून. म्हणजे अजून पण तो अधिकृतरित्या पाठीमागे घेतलेलाच गेलेला नाहीये. पण आता हे तर काय खूप म्हणजे त्या काळातली महत्वाची मुद्दे असतील होती, पण आता काळानुरूप जी मुद्दे बदललीत आजच्या प्रश्नांवरती पण बोललंच गेलं पाहिजे ना. बोललं गेलं पाहिजे. पण जे बॅक जे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही काहीच केलेलं नाही ना. तुम्ही रिसेंटली पुढे कसं काय सगळी कोणाचंही शासन असू दे, सगळेच पक्ष, काँग्रेसचा असू दे, सेनेचा असू दे, बीजेपीचा असू दे, अन्य कोणते आरपीआय जरी असते सत्तेवर तरी त्यांना तोच प्रश्न असता ना. जनतेचं ह्याच्यावर काय टेक असलं जनतेने पाहिजे. ह्यावर विचारायला टेकअप म्हणजे जो निवडून जातो ना आमदार त्याचं काम आहे ते तिथे सभागृहामध्ये हो बोलणं. ना, मग त्या आमदाराला निवडून कोण देतोय? जनतेने निवडून दिलेलं आहे. पण जनतेने आतापर्यंत त्याला जाणीव करून द्यायला पाहिजे होती ना की बाबा आम्ही तुला पाठवतोय सदनमध्ये किंवा तुला विधिमंडळामध्ये पाठवतो. तर विधिमंडळामध्ये गेल्यानंतर तू आतापर्यंत आमच्या समस्या किंवा आमचे जे प्रश्न होते 1.25 लाख कामगार उद्ध्वस्त झाले 82च्या संपामध्ये. मिल कामगार त्याच्यामध्ये मॅक्झिमम जवळजवळ मराठी टक्का जास्त होता. बरोबर. मराठी टक्का जास्त होता तर सगळे आमदार इथले कोण होते? 85ला कामगार आघाडीच्या माध्यमातून परळ विभागामधून शरद खातून निवडून आले होते आमदार म्हणून कामगार आघाडी इथून. तिथेच खासदार दत्ता सामंत होते. त्याच्यानंतर चित्र पलटलं 90ला तिथे परळमध्ये आमदार शिवसेनेचे झाले. मराठीचे मुद्दे होते ना, मराठीचे मुद्दे होते तर विधानसभेमध्ये तुम्ही अजूनपर्यंत कुठल्याही पक्षाने अजूनपर्यंत तो प्रस्ताव आणलेला नाहीये की 82चा संप अधिकृतपणे मागे घेतला का म्हणून. सगळे एस्टॅब्लिश पक्ष आहेत. माझा परत प्रश्न हाच आहे की जनता म्हणून आपण काय करतो ह्यावर? जनता म्हणून आपण ह्या गोष्टीचं नोटिफिकेशन त्यांना द्यायला पाहिजे. कसं? ज्यावेळी इलेक्शनला येतात ना तुम्ही 92 पासून इथले मतदार आहात बरोबर. 5 वर्षामध्ये एक व्यक्ती निवडून येते आणि ही मुंबई महानगरपालिका म्हणजे ह्याला इथला नगरसेवक म्हणजे एक मिनी आमदार म्हणतात आमच्याकडल्या आमदाराच्या कंपॅरिझन मध्ये. गावाकडे झेडपी बोलतात त्याला, जिल्हा पण- परिषद सदस्य. पण पॉवर्स किंवा त्याला जो निधी असतो, जो इथला एरिया असतो विकास कामं करण्यासाठी तो मोठा मिळतो. तर 5 वर्षामध्ये त्याचा विकास आणि प्रभागाचा विकास यात किती फरक असतो? वैयक्तिक त्यांचा विकास होतो, प्रभागाचा विकास होत त्याचा नाही. किती विकास होतो? त्याचा विकास भरपूर होतो ना. तो थोडी काय दाखवतो तुम्हाला?
कसा होतो म्हणजे हा? आता अहो, समजा मला की- तुम्ही सांगा एखादं कॉन्ट्रॅक्ट जर मिळालं समजा नाही तुम्हालाच समजा आम्ही निवडून दिलं जनतेने इथं हा आता तुम्ही शून्यातनं म्हणजे आता तुम्ही इथे राहता बरोबर, म्हाडामध्ये आपण राहतो सध्या, तुमच्याकडे एक 2 व्हीलर असेल बरोबर, माझ्याकडे काहीच नाहीये. बरं वाहन नाहीये, तर 5 वर्षात तुमचा काय काय विकास होईल असं तुम्हाला माझ्याकडे विकास झालेला असेल तर मी स्वतः माझा स्वतःचा वैयक्तिक काय धंदा असेल त्याच्यावर मी करेन, या पैशावर नाही करणार मी. जे माझा प्रश्न तसा नाही, माझा प्रश्न हा एक उदाहरणात्मक आहे. उदाहरणार्थ तुला एखाद्या सांगतो शून्य आता, माणसाला जरी जनतेने निवडून दिलं तर 5 वर्षात त्याचा काय विकास होतो त्याचा नगरसेवक विकास होतो ते तुम्ही स्वतः डोळ्याने पण बघता ना. त्याच्याकडे 4 व्हीलर आलेली असते. फॉर्च्युनर हा, तो काय तुम्हाला सांगून करत नाही की मी इथे जागा घेतली, तिथे जागा घेतली, तिथे फ्लॅट घेतले, हे कधीच सांगणार नाही ते लोक. एक बंगला येतो वाटतं आता सगळं येतं. हो, काही लोकांकडे फार्म हाऊसेस आहेत. हा, सगळ्या गोष्टी येतात. बरोबर. पण आपल्याकडे स्वच्छतेचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न, सगळे पाण्याचे ते प्रश्न, तसेच राहणार आहेत. रस्त्याचे कोणी जरी प्रश्न. आला ना तो पहिला 5 वर्षामध्ये 5 वर्षातली 2.5 वर्ष तो स्वतः बघणार काय काय कॉन्ट्रॅक्ट मला मिळतंय, माझ्या माणसांना मिळतंय, सब त्याच्यामध्ये त्याचे पर्सेंटेज ठरलेले असणार आहे. आणि शेवटची 2.5 वर्ष शेवटच्या 2.5 वर्षामध्ये तो थोडंसं काम करणार की सगळ्यांना दिसलं पाहिजे, आणि त्या फ्लॅशवर तो परत मतं मागायला येणार. बरं, ह्या सगळ्याचं सोल्युशन काय? तर एक सोल्युशन आहे त्याच्यावर दादा, एक सोल्युशन आहे की तुम्ही जे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे मिळतात ना, त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवर एवढा वचक असला पाहिजे की ते काम व्यवस्थित झालं पाहिजे. पैसे तर सगळेच घेणार आहे, तुम्ही कुठून टेबल खालून घेणार आहे किंवा टेबल वरतून घेणार आहे, सगळेच घेणार पैसे. आणि मुळामध्ये भ्रष्ट व्यवस्था पोसायला आपण कारणीभूत असतो, जनता. बरोबर. आता जे आपण प्रचारासाठी 500-800 रुपये घेतो ना किंवा पॉकेटची वाट बघतो, त्यांना माहिती असते की यांना पॉकेट दिलं की परत आपल्या बरोबर येणार. बरोबर. तुम्ही नाही ना घेतले? मी कुठे घेतलंय? मी गेलो Yes. प्रचाराला. हा. सुरेश काळे माझा मित्र आहे ते उभा काँग्रेसतर्फे, त्याच्या प्रचाराला गेलोय. बघितली. पण मी त्याच्याकडून काय अपेक्षित नाहीये. इथून मागे कधी घेतलेले आहेत? नाही, जे मागे आले असतील हा. ते मंडळाला आलेले आहेत, वैयक्तिक हो, हो, मला हो. नाही आलेले. ओके ओके ओके. आणि वैयक्तिक मी माझ्यासाठी कधी गेलो पण नाही. गेलो जरूर, मित्र म्हणून गेलोय, Yes, मैत्रीपूर्ण. yes. अगदी अगदी अगदी. पण मला वोटिंग कोणाला करायचं ते मी हो, बस अजूनपर्यंत रस्त्यातच मग आपला बॅलन्सिंग मध्ये आहे. अरे तो अगदी. हा, मी गुप्त मतदान करणार. Yes. मी पूर्णपणे घटनेचं याचं उल्लंघन नाही करणार. मी Yes. सांगत नाही येणार की मी मतदान याला केलं आणि त्याला केलं. पण तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे, कोणाला गरज आहे? मुंबई महानगर पालिकेसाठी कोणाची गरज आहे? पालिकेमध्ये किंवा मुंबई महानगरमध्ये मराठी माणूस जर खरंच जर धोक्यात आहे, आणि आहेच, ज्या पद्धतीने ज्या इतर प्रांतातल्या लोकांची येऊन इथे जी दादागिरी चाललेली आहे ना, त्यासाठी मराठी फार आवश्यकता आहे. आणि इथे मराठी, परंतु आवश्यकता जरी असली तरी तो आमच्या विचारांचा असला पाहिजे. जे नोटिफिकेशन आम्ही त्याला देणार ना त्याच्यावर त्यांनी वर्क केला पाहिजे. जनतेने, मी म्हणजे नाही, जनतेने जे नोटिफिकेशन दिलं असेल ना, जनतेवर त्याचा नाही, त्याच्यावर जनतेचा होल्ड राहिला पाहिजे. जनतेचा कंट्रोल त्याच्यावर असला पाहिजे, बरोबर. पक्षाचा नाही. बरोबर. आणि जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे, पक्ष प्रतिनिधी जर असेल तर तुमचा कंट्रोल जनतेवर असेल. अगदी. आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तर जनतेचा कंट्रोल तुमच्यावर असेल. पक्ष प्रतिनिधी असेल तरी तुमच्या कार्यकर्त्यांवर, तुमच्या पक्ष रचनेवर असेल. तुम्ही जो तुमचा पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या बाबतीत तुमची निर्णायक भूमिका काही असू शकते. हो. जनतेच्या बद्दल तुमची निर्णायक भूमिका ही असली पाहिजे की तुम्ही विकासाभिमुख असलं पाहिजे, विकासाभिमुख असलं पाहिजे, विकासाभिमुख असलं हा. पाहिजे. बरोबर. विकास हा प्राधान्य असला पाहिजे. त्याच्यामध्ये बेकारी, आरोग्य, शिक्षण मुलांचं. आता आपण जिथे बसलो तिथे तुम्हाला वास कसा यायलाय? वास आता तर येतोच नाही, ते कशाचा? येतोय ना आता. हे काय पाण्याचा, कचऱ्याचा वास येतोय. सगळ्या घाणीचा वास येतो, मग. तरी आपण इथं जगतोय, राहतोय. ह्या समस्या का वाटत नाहीत या आपल्याला? समस्या आपणच निर्माण केलेल्या आहेत. जर आपण निर्माण केलेल्या समस्या आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्यावर अवलंबून राहिलो, तुम्ही जर स्वच्छ ठेवलं तर स्वच्छ राहणार ना. अगदी. ते पण एक बाजू आहे की आपण ही जनता म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे. मग शासनकर्त्यांनी पण त्या आता मला- इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिले 500 पाहिजे. स्क्वेअर फूटचं तुम्हाला घर मिळणार आहे बांधून, त्याच्यामध्ये तुम्ही लिफ्टमध्ये जाताना तुम्ही चुकणार, त्याला काय करणार दुसरे? हो, हे जनतेची पण जबाबदारी आहे. आपली सगळ्याच जबाबदारी आहे गोष्टी शासनाची जबाबदारीत नाहीयेत. सगळ्या गोष्टी शासनावर सोडून नाही चालत दादा, आपण पण त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं ह्यावेळेस आता माझी लहान BMC पोरगी मध्ये? आहे 3 वर्षाची, सांगतो तुला. कचरा टाकायला सांगितलं ना, कचरा बरोबर गोळा करते आणि ते डस्टबिन मध्ये नेऊन टाकते घरातल्या. आम्ही तिला सांगितलेलं आहे, बाळा कुठे जरी गेलीस तरी कचरा काय खाल्लंच ना तर हातात ठेवते ती, पण टाकत नाही बाहेर, लगेच फेकून नाही द्यायचं. नाही देत. मग ती पिशवी असते तिच्या मम्मी बरोबर,
त्या पिशवीत ठेवणार तिच्या, बाहेर कचरा नाही बाहेर करायचा. कचरा नाही करत. बरोबर. ही प्रत्येकाने आपापल्या लेकरांना द्यायला पाहिजे हो. समज. तुम्ही 100% दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये, विसंबून राहता नाही. शासन प्रशासन भरती करणार, कामगारांना, सफाई कामगारांना करणार, ते त्यांचं काम 8 तासासाठी करणार, निघून जाणार. बाकीचे 16 तास तर आपणच असतो ना. पण ह्यांच्यावर होल्ड ठेवणं किंवा आपल्याही म्हणजे जनतेवर देखील जी लोक नियमांचं पालन करत नाहीत त्यांच्यावरही होल्ड ती ठेवणं, मोठी समस्या आहे. मग हे ही जबाबदारी कुणाची आहे? ही जबाबदारी आपली आहे, पण ती मोठी समस्या आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळं जे आहे, तुम्ही जर टॅक्सच्या स्वरूपात घेता पैसे, तर तुम्ही टॅक्सच्या स्वरूपात ते चांगलं सुविधा दिलंच देणं पाहिजे. पण ज्या जागतिक दर्जाच्या सुविधा तुम्ही द्यायला पाहिजे या महानगराला, अजूनपर्यंत तर अपेक्षित नाही मिळालेल्या. आता तुम्हाला आमच्या चौकामध्ये काही दिवसापूर्वी रोड बनवला, नंतर लगेच खणला, परत पोखडला. हम्म. तुम्ही अंडरग्राऊंडमध्ये जे काम करायला पाहिजे ना, पुढच्या 30 वर्षानंतर काम करायचं आहे, ते आत्ताच काम करून घ्या. ते पुढची 30 वर्ष काम करता आलं नाही पाहिजे. हम्म. पॅरामीटर असला पाहिजे प्रत्येक कामाचा, बरोबर. की आपल्याला हे काम आत्ता आपल्याला इथे खाली काय आहे, इथे खाली वायरिंग आहे, हे वायरिंग खराब झालेले आहेत, तर खणा तुम्ही पहिल्याच रोड बनवताना, ते काढून टाका आणि चांगल्या दर्जाचे टाका, की जेणेकरून पुढच्या 30 वर्षांनी 40 वर्षांनी त्या बदलता आलाय पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तो रोड बनवा. त्या रोडची पण गॅरंटी असली पाहिजे की 20-30 वर्षाची त्याची कॅपॅसिटी असली ह्या पाहिजे. सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने हे जे इलेक्शन्स असतात, जशी महानगरपालिका इलेक्शन आहे, विधानसभा असते, जे कुठले स्थानिक स्वराज्य संस्था असतात, हे इलेक्शन्स काय देतात, आपल्याला संधी देतात की निवडण्याची, की आपण निवडण्याचे मी तुम्हाला सांगितलं ना, आपण पक्षप्रतिनिधी म्हणून कोणाला निवडायचं नाही, आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून येस निवडायचं. बरोबर. लोकप्रतिनिधी म्हणून निवडताना तुम्ही त्याचे क्रायटेरिया ठरवले पाहिजेत. काय त्याचा- क्रायटेरिया असले पाहिजे तुमच्यानुसार? त्याचं शिक्षण असलं पाहिजे, हम्म. समाजाप्रती त्याची आत्मीयता असली पाहिजे, हम्म. तो त्याच्याजवळ एक विजन असलं पाहिजे, प्लान असला पाहिजे समाजाप्रती, किंवा तो इथे काय देणार, हम्म. आणि ते घेऊन पुढे जाऊन त्याच सभागृहामध्ये तो त्याचे प्लान काय मांडणार. तुम्ही नगरसेवक झालात तर काय कराल? मी नगरसेवक झालो तर मी सगळ्यात पहिला जे हॉस्पिटलच्या सुविधा आहेत ना, हॉस्पिटल आणि शाळा हम्म. आणि रस्ते, ज्या हॉस्पिटलमध्ये आज सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा दिल्या जातात, पण त्या तुटपुंज्या आहेत, कारण काही गोळ्या मिळतात, काही गोळ्या मिळत नाहीत. उदाहरणार्थ तुम्हाला तो हार्ट पेशंटला सगळ्या गोळ्या बाहेरून घ्याव्या लागतात, हम्म. शुगरवाल्यांना मिळतात, नाही मिळत, इन्सुलिनवाल्यांना मिळतं, इन्सुलिनचं तर मिळतच नाही. हम्म. जे मेन जे आहेत ना, कॅन्सरवाल्यांना, अशा ज्या सुविधा आहेत ना, ज्या महागड्या, त्या सरकारी हॉस्पिटलमधून जायला पाहिजेत. तर तुम्ही तुम्ही टॅक्स घेताना आरोग्य आणि शिक्षण ह्या 2 विषयांवर आरोग्य, कराल. शिक्षण, पाणी हम्म. आणि बेकारी, या 4 याच्यावर मुद्द्यावर पहिलं काम झालं पाहिजे. या 4 मुद्द्यांवर तुम्ही काम हा कराल. वर्क व्हायलाच पाहिजे. गव्हर्नमेंटने प्रोजेक्ट कसे आणले पाहिजेत, हम्म. कसं त्याच्यावर हे झालं पाहिजे. गव्हर्नमेंटने प्रोजेक्ट आणताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते प्रोजेक्ट प्रदूषणमुक्त कसे होतील किंवा कसे केले जातील याच्यावर वर्क केलं पाहिजे. बरोबर. समस्या आता सगळ्यात मोठी प्रदूषणची आहे. हो, कारण इथं मास्क शिवाय फिरू नाही शकत हे काय आपण. मी मास्क घेऊन करतो, मी पण मास्क घेऊन आहे. मग आणि म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश तो आहे की कोणी असू दे, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून पूर्णपणे, जर तुम्ही जर समस्या सोडवायच्या असतील प्रामाणिकपणे, तर याचं वर्किंग करून तुम्ही खाली उतरलं पाहिजे. ग्राउंड लेवलला या समस्या ज्या आहेत ना, या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे. ईव्हीएम असल्यामुळे आम्ही कोणाचीच गॅरंटी देत नाही. पण तुम्हाला काहीतरी आत्मीयता असेल ना तुमची, कोणीतरी कुठलं तरी. ईव्हीएम असल्यामुळे बीजेपीची गॅरंटी देऊ शकतो 100%. पण तुम्ही मतदान बीजेपीला देणार नाही, का? नाही. BJP चा पण तरी तुम्हाला वाटतं की बीजेपी येईल? सवालच येत बरं, नाही. ज्या BJP ची- पद्धतीने ते लोक बोलतायत की मुंबईचा महापौर आमचाच बसणार, याचा मतलबच काय, याचा अर्थच काय. मी काय सांगितलं प्रामाणिकपणे, पहिलं कोणी येऊ दे, ज्याला परिवर्तन करायचं आहे, ज्याला पूर्णपणे विकास करायचा आहे, तो विकासाच्या दृष्टिकोनातूनच जाणार. हे प्रमोद सुरटे. प्रमोद सुरटे, थँक्यू काका.